दरम्यान एक महत्त्वाची अपडेट हाती येते। मुंबईतून दिल्लीला जाऊन साधारण 1.5 ते पावणे 2 तासाच्या बैठक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं माघारी निघाले आणि थोड्याच वेळापूर्वी ते नागपूर विमानतळावर दाखल झाल्याचं कळतंय। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून नागपूरमध्ये दाखल झाले। ते दिल्लीमध्ये 1.5 तासाच्या मॅरेथॉन बैठकीनंतर मुख्यमंत्री नागपुरात पोहोचले आहेत। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत जोडले जात आहेत। प्रवीण, काय अधिक माहिती आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल झालेले आहे। मुख्यमंत्री दुपारी नागपूरकडे निघाले होते सोलापूरहून, पण अमरावती पर्यंत एअरस्पेस पर्यंत आल्यानंतर अचानक त्यांचं विमान हे दिल्लीकडे वळलं। नंतर दिल्लीत देवेंद्र फडणवीस हे गेले आणि दिल्लीत त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि तात्काळ ते नागपूरकडे आले आहेत। त्यामुळे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरती त्यांचं लँडिंग झालेलं आहे आणि अवघ्या काही मिनिटात ते बाहेर पडतील। दिल्लीत ज्या भेटीगाठी आहे त्या भेटीगाठी संदर्भात देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे लक्ष लागलं आहे। ज्या पद्धतीनं आता राजीनामा झालाय धर्मेंद्र प्रधान यांचा, केंद्रीय शिक्षण मंत्री, यासोबतच देशभरात जे सीजेपीचं आंदोलन आहे त्यात महाराष्ट्रातही मोठी धग होती। त्यामुळे सीजेपीच्या आंदोलनासंदर्भात त्यांची दिल्लीत काही भेटीगाठी झाल्या असाव्या याही संदर्भामध्ये काही अंदाज व्यक्त केले जात आहे। यासोबतच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातही हालचाली गेल्या काही काळापासून सुरू आहे। त्याही संदर्भात दिल्लीच्या वरिष्ठांसोबत त्यांच्या काही चर्चा झाल्या का याही संदर्भामध्ये राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे, काही बातम्याही आल्या। त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे लक्ष लागलं आहे। त्यामुळे भरगच्च उद्या कार्यक्रम आहे देवेंद्र फडणवीस यांचे। आजही कार्यक्रम आहे लिंगा, नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर इथं सत्यनारायण नुवाल जे सोलार इंडस्ट्रीजचे सीएमडी आहे त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, तिथे ते जाणार आहेत आणि उद्या जवळपास 7-8 कार्यक्रम आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानंतर ते पहिल्यांदा नागपुरात येत आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते मोठ्या प्रमाणात घेत आहे। पण दिल्लीत नेमकं काय झालं प्रवीण, आपलं लक्ष असणार आहे देवेंद्र फडणवीस काय बोलतात ते कदाचित एअरपोर्टवर बाहेर आल्यानंतर माध्यमांची किंवा जे 2-3 कार्यक्रम आज संध्याकाळी उद्याला आहेत नागपूरमध्ये, यावेळेला देवेंद्र फडणवीस आपल्या अचानक झालेल्या या धावत्या दिल्ली दौऱ्याबद्दल काय सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुर्तास धन्यवाद प्रवीण या माहितीबद्दल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून थेट नागपुरात दाखल झालेत। दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात पोहोचले आहेत। काही वेळापूर्वीच ते नागपूर विमानतळावर दाखल झाले आणि यानंतर आता एका पाठोपाठ एक 3 कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आयोजित केलेत। या दरम्यान ते माध्यमांशी बातचीत करतील। आपलं लक्ष असणार आहे की मुख्यमंत्री अचानकपणे इतक्या धावपळीतल्या दौऱ्याकरता नवी दिल्लीला का गेले होते आणि नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकं काय झालं। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आता जोडले गेलेत थेट नागपुरातून। प्रवीण, मुख्यमंत्री दाखल झालेत, माध्यमांशी कधी बातचीत करणार आहेत? कारण या एवढ्या मॅरेथॉन बैठकीत अमित शहा यांच्याबरोबर ठरलं का हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे। मुख्यमंत्र्यांनी सूचक असा इशारा दिलाय की सगळं सुरळीत सुरू आहे आणि कुठलीही प्रतिक्रिया सध्या तरी आवश्यकता नाही आहे। त्यामुळे एव्हरीथिंग इज राईट, देर इज अ नो बाईट असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री नागपुरात दाखल झाले आहे आणि मुख्यमंत्री दाखल झाल्यानंतर ते आता कळमेश्वर परिसरात गेलेले आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा सूचक इशारा आहे की दिल्लीत काही हालचाली झाल्या नाही आहे, मी जे दिल्लीत गेलो ते सगळं सुरळीत सगळं राजकारण चाललं आहे आणि नियमित माझ्या भेटीचा हा दौरा होता असं त्यांचं म्हणणं आहे। पण या संपूर्ण जो दौरा होता आजचा, त्या दौऱ्यामध्ये अचानक इतकं म्हणजे विमान नागपूरकडे येत असताना ते दिल्लीकडे वळवायचं आणि दिल्लीतल्या भेटीगाठी आटपून परत नागपुरात यायचं। त्यामुळे दिल्लीत काहीतरी महत्त्वाची बैठक असावी असा कयास आहे। आता दिल्लीमध्ये जे भाजपची आज कोर कमिटीची बैठक होती आणि देवेंद्र फडणवीस हे कोर कमिटीचे मेंबर आहे।
त्यामुळे देशभरामध्ये CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती भाजपचं जे गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं आव्हानं भाजपपुढे काय आहेत, काही नुकसान पक्षाचं या दरम्यानच्या 27 दिवसात काही झालं आहे का, आणि 12 वर्षात पहिल्यांदा एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीनं राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे या सगळ्या संदर्भात चर्चा झाली असावी असा सध्या तरी राजकीय वर्तुळात कयास मानला जातो आहे. पण आता देवेंद्र फडणवीस या संपूर्ण चर्चेबद्दल आणि या भेटीबद्दल काय बोलतात याकडे लक्ष लागलं आहे. यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांना 2-3दा प्रश्न विचारला, आजही पंढरपूरमध्ये 2दा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही दिल्लीत जाणार का, तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझी गरज सध्या महाराष्ट्रात आहे आणि मी जिथं आहे तिथं माझं चित्त समाधानी आहे. अमृता फडणवीस तेच बोलल्या. यापूर्वी मागच्या आठवड्यात आम्ही नागपुरात त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही दिल्लीत जाणार का, तर ते म्हणाले की मी दिल्लीत वारंवार जात असतो आणि कालच जाऊन आलो. त्यामुळे प्रवीण, त्यामुळे खास फडणवीसांच्या शैलीत त्यांनी सांगितलेलं दिसतंय, हसत हसत, आणि तेच हसू आणि त्याच्यातलं काही गुपित हे तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. तर तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.